मस्त। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी अगदी पूर्ण बघा, रेसिपी खूप छान आहे आणि खूप साऱ्या टिप्स पण दिलेल्या आहेत। चला तर अशा रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला अळूची पानं घ्यायची आहे। मी ही भाजीची जी अळूची पानं असतात ती घेतलेली आहे, तुम्ही जाडी पण घेऊ शकता। आणि मी साधारणपणे 9 ते 10 पानं घेतलेली आहे आणि याचे जे दांड्या असतात काळ्या कलरच्या होत्या ते मी काढून घेतलेले आहे। याचं जे छोटंसं टोक आहे ते आपल्याला काढायचं आहे। जर तुम्ही जाड पानं घेतली तर त्याची मग तुम्हाला ही जी शीर आहे जाडवाली ती पण काढावी लागेल। आता ते आपल्याला घ्यायचं आहे बेसन पीठ 4 चमचे, 1 चमचा तांदूळ पीठ, आता चवीपुरतं मीठ घेऊया, थोडीशी हळद आणि या चमच्याने 2 चम्मच तिखट, 1 चमचा धने जिरे पावडर, पाव चमचा ओवा, या चमच्याने 3 चम्मच तीळ, पांढरे तीळ, या चमच्याने एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेला आहे। हे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, नाहीतर नाही। चिंच घेतलेली होती ती भिजत घालून घेतलेली आहे, त्याचा कोळ तयार करून घेतलेला आहे ते पण घालायचं आहे। जर तुम्हाला गूळ आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। आणि आता थोडं थोडं आपण पाणी घालून याला छान भिजवून घेऊ। आता आपलं झालेलं आहे बघा, एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाहीये। मोठं पान आधी घ्यायचं आहे आणि त्याला आपण सर्वीकडे असं बेसन लावून घेऊया। पान लावायचं आहे आपल्याला अगदी पातळ, खूप जाड पण लेअर नाही लावायची आहे। परत आपण दुसरा पान त्याच्यावरती असंच उलट्या बाजूने ठेवायचं आहे, परत लावायचं आहे। असे आपल्याला एकावरती एक 4 ते 5 पानं लावायची आहेत। आता हे आपलं पानांना पीठ लावून झालेलं आहे। आता याची पानांची जी एक बाजू आहे ती आपण फोल्ड करूया आणि याला पण पीठ लावायचं आहे। आता एका बाजूला लावून झालेलं आहे पानांची, आता ही दुसरी बाजू आपण अशी मोडूया आणि त्याला पण लावून घेऊ। आता आपलं झालेलं आहे। आता हा जो वरचा भाग होता तो आपल्याला असा दुमडायचा आहे आणि अगदी मध्ये दाब देऊन आपल्याला हळूहळू असा रोल करत आणायचा आहे। हे बघा आता आपला हा रोल झालेला आहे। पानं घेतलेली आहे त्याला पण लावू, म्हणजे दुसरा रोल तयार होईल आपला। आता याला मी दुसऱ्या पद्धतीने लावते, म्हणजे हा वरचा भागाकडे या पानाचा आपण खालचा भाग ठेवूया, म्हणजे असं विरुद्ध दिशेने लावूया। दोन्ही पद्धतीने तुम्हाला मग पीठ लावता येईल याला। आता आपल्या या पानांना पण बेसन लावून झालेलं आहे। आता सेम प्रोसेस करायची आहे। आता आपण दुसरी बाजू फोल्ड करूया, पीठ लावून घेऊया, एकदम हळूहळू रोल करूया, मध्ये दाब द्यायचा असा आणि रोल करूया। रोल जे आहेत ते वाफवायला ठेवायचे आहे, त्याच्यासाठी मी इडली पात्र घेतलेलं आहे। तुम्ही स्टीमर पण घेऊ शकता किंवा एखादी पातेलं घेऊ शकता, त्यात पाणी घालायचं आहे आणि हे आता आपल्याला उकळवायला ठेवायचं आहे। मी एक चाळणी घेतलेली आहे, त्याला आधी आपण थोडंसं तेल लावून घेऊया। आपण रोल बनवले होते त्याला पण असं हलकसं थोडंसं तेल लावून घेऊ। पाणी जे ठेवलं होतं त्याला छान उकळी आलेली आहे। आता त्याच्यावरतीच ही चाळणी आपल्याला ठेवायची आहे आणि यावर आता एक झाकण झाकून द्यायचं आहे आणि गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे। आता हे आपल्याला 10 ते 15 मिनिट ठेवायचं आहे। झालेला आपण आता काढूया। बघा छान आपल्या वड्या पण छान वाफवून झालेल्या आहे आणि याला पूर्ण गार होऊ देऊया छान, कमीत कमी अर्धा ते 1 तास।
त्याच्यापेक्षा पण तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा त्या तळू शकता। आपले रोल छान गार झालेले आहे आणि हे रोल सहजपणे 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता। आता आपण मीडियम साईजचे काप करून घेऊया। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान गरम झालेलं आहे। गॅस आपण मीडियम करूया आणि आता एक एक वड्या सोडूया। आता आपण बघूया ही बाजू झाली आहे का। हे बघा झालेली आहे। परत ही आता दुसरी बाजू याला पलटवून घेऊ सगळ्या वड्या आणि आता गॅस मोठा करूया। आपल्या या वड्या तळून झालेला आहे। छान बघा कलर पण खूप छान आलेला आहे आणि अशा त्याचे लेयर्स पण छान त्याला सुटलेले आहेत आणि याच्यातलं जे तेल आहे ते सगळं निथळून घ्यायचं। अशी ही आपली खमंग कुरकुरीत अळूची वडी तयार झालेली आहे। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलवरती लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका। तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत थँक्यू।